माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मोलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे। हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील, इथले जे सभासद असतील, जे भागीदार आहेत, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे। त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे। त्यामुळे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय। त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर पत्रव्यवहार त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झाला आहे आणि ह्या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल यासाठी चव्हाण साहेब असतील, आदरणीय खासदार जयशीलदादा पाटील असतील, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदिताई तटकरे ज्या मंत्री महोदय आहेत, भरतशेठ गोगावले मंत्री महोदय आहेत, यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत आणि नक्कीच या जिल्ह्यातील जे 7 आमदार आहेत, मग आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील, महेश शेठ बालदी असतील, महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दलवे असतील, या प्रत्येक आमदारांना, कारण हे सर्व आमदार सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे AR आहेत या ARनी स्वतःच्या नावावर ही जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हा व्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे याचा देखील तपास झाला पाहिजे। आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे ठेवीदार आहेत, कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहारामध्ये आणि त्यांना देखील न विचारता या ARने ज्या पद्धतीने हा व्यवहार केला आहे त्यामुळे हा व्यवहार पूर्णतः नियमबाह्य आहे। त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही बँकेला ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती कशी देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासाठी आमचे सर्व पक्षीय सर्वच आज समीरभाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे, कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे, हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा, कारण ही एक प्राईम लोकेशन आहे। आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे। त्यामुळे हा जो व्यवहार झाला आहे हा अत्यंत नियमबाह्य आहे, अत्यंत याला म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही, ज्या लोकांनी इथे पैसे ठेवलेत त्यांचा कोणी विचार केला नाही, फक्त स्वतःची पोली भाजण्यासाठी हा व्यवहार झालेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की ह्या व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी। आता ज्यांना ही लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम अटी आहेत, त्या नियम अटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणार आहे त्याचं त्या बँकेशी कुठलंही त्याच्यामध्ये ते सभासद नसावेत किंबहुना त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे। परंतु या क्रायटेरियाला देखील केऱ्याची टोपली या ARने दाखवलेली आहे। खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः नियमबाह्य सगळी खरेदी झालेली आहे। त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही। त्यामुळे या गोष्टी नियमबाह्य झाल्या आहेत। त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत। त्यामुळे पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे, हा व्यवहार आहे। त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत, परंतु गरज पडली तर आम्ही जनआंदोलन देखील छेडणार आहोत। आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून इथल्या ठेवीदारांना, या बँकेचे सभासदांना की आपण सगळे जागरूक व्हा, कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे। त्यामुळं आपल्या या तालुक्यातील जे मंत्री महोदय आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून, मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळवून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकरांची अस्मिता आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल। टाइम्स डिजिटलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.